नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ। तर तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज जगदंबे आई माते पूर्ण करो अशी मी तिच्या चरणी प्रार्थना करते। तर आता माझी आंघोळ वगैरे होऊन फ्रेश झालेली आहे आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे की आपण या दिवसांमध्ये कुलस्वामीची पूजा वगैरे करायचं आहे। तर मग कुलस्वामिनीची सेवा या दिवसांमध्ये केल्यानंतर आपण जे रोजची नित्यपूजा वगैरे देवांना आंघोळ वगैरे घालून ही आपण चालू ठेवायची आहे। तर आता मी देवांना वगैरे आंघोळ घालून वस्त्रावर स्वच्छ ठेवले आणि पूजा करून घेतली आहे। तर मुलांचा इथे स्टडी चाललेला आहे, होमवर्क करून घेत आहेत आणि आता थोड्याच वेळात ते आंघोळ करून आम्ही आरतीला सुरुवात करणार आहे। तर तुम्ही पण आरतीला या, आपण आरती करूया सगळेजण। आरती वगैरे झाली त्यानंतर बाकी सगळी कामं आवरून घेतलेली आहे। मुलांचा इथे टिफिन वगैरे भरून घेते आहे। सरांचा सकाळीच टिफिन बनवून दिला, सर कॉलेजला गेले आणि मुलांचं आता टायमिंग झालेला आहे। तर मुलांचं आता सगळं आवरलं आहे स्कूलचं आणि थोड्याच वेळात निघतील आता, तर त्यांचे टिफिन भरून घेते। तर अशा पद्धतीने सकाळची खूप धावपळ असते। तसेच आता दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे आणि ते दुर्गा सप्तशतीचं पारायण कशा पद्धतीने करायचं, त्याचा काय लाभ होतो, तसेच संकल्प कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी मी आज व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। तर आता मुलं स्कूलला चाललेली आहे, शूज वगैरे घेतला आणि मृदुलची थोडी तब्येत बरी नाही आहे। तसेच जुळ्या मुलांचं म्हटलं तर आता एकाला झालं की दुसऱ्याला लगेच 3-4 दिवसांनी होतं। मृणाला पण थोडीशी कणकण आहेच आहे, परंतु आता एक्झाम जवळ आलेली आहे, स्टडी बुडतोय, म्हणून मग आता हे दोघेही स्कूलला चाललेले आहेत आणि त्याला औषध वगैरे दिलेलं आहे, नाश्ता वगैरे केला आहे त्यांनी भरपूर। आता स्कूलला टिफिन वगैरे भरवून दिले त्यांना। तर स्कूलला गेल्यानंतर मग मी माझ्या बाकी कामांना सुरुवात करणार आहे। तसेच आज मला दुर्गा सप्तशतीचा पारायण करायचं म्हटल्यावर आज पहिला दिवस, त्यामुळे सगळं पहिले आवरून घेते आहे। काय होतं, एकदा पूजेला बसलं तर उठायचं नसतं आणि तसेच
मग डिस्टर्ब होतं. त्यामुळे आणि आपल्या मनात सारखं कायम राहून जातं की अरे कामं राहिलेत. त्यामुळे कधीही पण पूजा वगैरे काही तुम्ही देवाचं करताना पहिले सगळं काही आवरून निर्मळ मनाने आपण पूजेला बसायचं आहे. जर काही कामं वगैरे राहिली असेल तर काही इमर्जन्सी असेल तर ती आपण पहिले करून घ्यावी. देव काय म्हणत नाही की सगळं सोडा आणि माझ्यापाशी येऊन बसा. तो भक्तीचा भुकेला आहे परमेश्वर. त्यामुळे मी तुम्हाला या अगोदरही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण पहिले आपली सिच्युएशन परिस्थिती बघून आपण त्या पद्धतीने केलं पाहिजे देवाचं सुद्धा. आणि शुभ असतं, चांगलं असतं आपल्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी. आपण देवादेकाचे पाठ वगैरे पारायण स्वामी सेवा ही केली पाहिजे. परंतु ती कशा पद्धतीने करावी, तर आता आपण काही वेळेला काही लेडीज काय करतात की काम वगैरे ठेवतात आणि नंतर मनात तेच राहतं की अरे आपलं काम राहिलं आहे, इकडे जायचं तिकडे जायचं. मनामध्ये 17 विचार असतात आणि आपण देवापुढे पाठ आणि माळ जपत असतो. त्याचा काही उपयोग होत नाही, त्याचं फळ प्राप्त होत नाही. कारण मनामध्ये आपले विचार असतात सतत आणि आपण देवपूजा करत असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मनात विचार न ठेवता आपण निर्मळ मनाने देवपूजा केली पाहिजे. त्यामुळे आता मी आज माझा पहिला दिवस आहे पारायणाचा आणि आज शुक्रवार आहे, तर शुभ दिवस आहे. त्यामुळे मी पहिली सगळी कामं मुलांचं, सरांचं, मिस्टरांचं आवरून दिलं आहे. घर स्वच्छ सगळं क्लीन केलं, फरशा वगैरे पुसून घेतल्यात, किचन पण क्लीन केलेलं आहे. आता तुम्ही बघताय की भांडी वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी पूजेला बसणार आहे, म्हणजे पारायण करायला. तर संकल्प कशा पद्धतीने करायचा, बरेच जण कन्फ्युजन होतात की संकल्प न करता दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बसतात. तर असं नाही आहे. कुठलंही आपण जे पारायण वगैरे करणार असाल तर आपण संकल्प स्वामींना करूनच आपण कुठलंही पारायण वगैरे करायचं आहे. तर मग ते गुरुचरित्रेचं पारायण असू दे, सारामृत असू द्या, 11 गुरुवार वगैरे काही तुम्ही करत असाल तर ते संकल्प करूनच करायचा आहे. तर तो संकल्प कशा पद्धतीने करायचा, काय करायचं हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तर आता इथे माझं किचन वगैरे हॉल आवरून झाला आहे. आता मी आलेली आहे बाथरूममध्ये. बाथरूम सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. आता हे जे लिक्विड वगैरे छोट्या गोष्टी खूप काही बघावं लागतात आणि घरामध्ये एकटी असलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लेडीजला कराव्या लागतात. त्यामुळे आता कसं आहे की इथे लिक्विड वगैरे संपलं होतं हँडवॉश, तर मग मी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. बेसिंग वगैरे स्वच्छ धुतलं आहे, त्यामध्ये पुन्हा डेटॉल वगैरे टाकून सगळं टॉयलेट बाथरूम सगळं क्लीन केलेलं आहे. आणि आता वॉश बेसिनसुद्धा क्लीन करून घेते आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अगोदर मी सगळं स्वच्छ क्लीन करून अगदी निर्मळ मनाने नंतरच पूजेला बसणार आहे. सकाळची मी देवीची आरती वगैरे करून घेतलेली आहे, तुम्ही तर पाहिलेलंच आहे. अंघोळ केल्या मी आज साडीची आता सवय नाही राहिली आहे, परंतु आता उपवास आहे आणि कुठलंही आपण देवपूजा किंवा पारायण करत असाल तर आपण साडी वेअर करूनच करायची आहे. त्यामुळे मी इथे साडी वेअर करूनच आता पूजा आरती वगैरे केलेली आहे. आणि आता बाकी कामं मग परत चेंज करायचं, त्यामुळे सगळी गडबड होते. तर मग आता सगळी कामं मी आज साडीमध्येच करणार आहे. तर आता इथे बाथरूम वगैरे सगळं क्लीन करून झालं आहे आणि कपडे वगैरे वॉश केले. कपडे पण जास्त होती जरा, त्यामुळे मग पटपट उरकून घेतले सगळी कामं. आणि काय होतं, वेळ कसा जातो कामामध्ये कळत देखील नाही. मुलं वगैरे गेल्यानंतर मग बाकीची भरपूर कामं असतात. तसेच सकाळची क्लिनिंगची वगैरे करून घेते आणि पहाटे 5 वाजल्यापासून माझी कामांना सुरुवात होते. तुम्हाला मी दाखवलेलंच आहे, शेअर केलेलंच आहे किती गडबड असते. सकाळी जर 5ला उठलं नाही लवकर, थोडा जरी उशीर झाला तरी खूप धावपळ होते. त्यामुळे सकाळी लवकर उठलं ना की पटपट कामं पण उरकतात आणि आपल्याला काही कामं करायला वेळ देखील मिळतो. परंतु आता नवरात्री आहे आणि उपवास आहे, तर नवरात्रीमध्ये आपल्याला जेवढी कुलस्वामीची सेवा करता येईल तेवढी आपण ह्या दिवसांमध्ये केली पाहिजे. त्यामुळे मग असं वाटतं की चला पटपट उरकून कामं उरकून पारायण वगैरे करायचं. त्यामुळे मग आता ही सगळी कामं मी पहिली उरकून घेतल्यानंतरच मग मी देवपूजेला एकदा बसले की कमीत कमी 1-2 तास तरी एक पारायण करायला वेळ जातो. त्यामुळे मग आता डिस्टर्ब वगैरे व्हायला नको, कामं राहायला नको. आणि ही कामं आपल्यालाच करायची म्हटल्यावर ही पण कामं सकाळी आपण उरकून घेतली पाहिजे.
तर आता कपडे वगैरे वॉश करायचे म्हटलं तर माझ्याकडे मशीन नाही आहे, तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे हाताने धुवावं लागणार. त्यामुळे मी पहिली सगळी कामं उरकून घेते आणि सकाळीच कामं हे आंघोळी वगैरे झाले की कपडे वगैरे भिजायला घालते. म्हणजे अर्धा एक तास चांगले भिजले की लगेच कपडे वगैरे धुवून घेते. मग अर्धा एक तासामध्ये कपडे वगैरे वॉश करून होतात. तर अशा पद्धतीने आहे. कपडे वगैरे सुकायला टाकले, गॅलरी वगैरे साफ केली. त्यानंतर ही जी कालची कपडे सुकलेली होती, खाली खूप गडबड होती आणि पूजा वगैरे पुन्हा कोणी ना कोणी तर संध्याकाळी एक मैत्रीण आली होती. मग त्यामुळे मग असा वेळ जातो. त्यामुळे ही बाकी कामं राहतात. मग मी ही सगळी खुर्चीमध्ये अशीच कपडे ठेवली होती आणि खूप साठलेली होती. त्यामुळे म्हटलं आता घड्या वगैरे व्यवस्थित घालून घ्यावं, नाहीतर खूप चुरगळली जातात कपडे. तर इथे मुलांचे वगैरे कपडे तसेच जिथल्या तिथे घडी करून त्यांच्या ड्रॉवरमध्ये ठेवली की त्यांना पण घ्यायला इझी पडतं आणि पसारा पण जास्तीचा होत नाही. तर असं आहे. त्यामुळे मग आता ही कामं उरकून घेते आणि तसेच आज फराळासाठी काहीच नाही केलेलं. सकाळी मी फक्त एक बनाना खाल्लं होतं आणि आता मी पूजापाठ झाल्यानंतरच, पारायण झाल्यानंतरच मग मी काहीतरी बनवेल आणि मग खाणार आहे. तसे घरामध्ये रताळी वगैरे, साबुदाणा वगैरे भरपूर आहे, फराळाचं आणलेलं फ्रूट आहे. परंतु या दिवसांमध्ये आई देवी माता एवढी शक्ती देते आपल्याला की काही उपवासाचं असं जाणवत नाही की भूक लागणं वगैरे हा प्रकार होत नाही. आणि आपण अगदी निर्मळ मनाने केलं तर खरंच आपल्याला कसलीच अशी भूक लागत नाही. त्यामुळे इथे आता मी सकाळी फक्त एक बनाना खाल्लेला आहे आणि कामं उरकायला जे नॉनस्टॉप सुरुवात केली आहे. तर आता बघा दुपारचे मला इथे वाजलेले आहेत 12:30. तर आता 12:30 वाजल्यानंतर मी ठरवलं की 1-1:15 कामं सगळी उरकून घ्यायची आणि नंतर पारायण करायचं. तर पारायण करताना फक्त दुपारच्या वेळामध्ये टाळायचं आहे. 12च्या दरम्यान आपण कुठलीही पूजा करायची नाही आहे, असं आहे. त्यामुळे 12च्या दरम्यान आपण पूजा करायची नाही. 12 नंतर तुम्ही करू शकता किंवा 12च्या आतमध्ये तुम्ही करू शकता. 12चा जो टायमिंग असतो तो आपण टाळायचा आहे पूजेसाठी. त्यामुळे आता तोपर्यंत मी ही सगळी कामं उरकून घेते आणि त्यानंतर मग मी पूजेला बसणार आहे. तर ह्या दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने खूप सारा फायदा होतो आपल्याला. आणि तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही शांत मनाने तुम्ही 1-2 पारायण करू शकता. असं नाही आहे की काही तर 21 पारायण, मी लग्नाआधी 21 पारायणं केलेली होती बघा. तर असं आहे. आता इथे मी हळदीचं लेपन करते. तर त्यासाठी इथे मी सेपरेट वाटीच केलेली आहे. आपली घरातली हळद घ्यायची, त्यामध्ये रोज वॉटर टाकायचं आहे आणि हळद कुंकू टाकायचं आहे, अक्षता टाकायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे तुम्ही साधं पाणी जरी टाकलं तरी चालेल आणि आपल्याला एक लेप तयार करायचा आहे. तर आता तो लेप असा करायचा की आपण उंबरठ्याला तो लावता येईल. आणि आता इथे सर्वात प्रथम आता उंबरठा कसा असावा, तर उंबरठा हा लाकडीच असावा. लाकडीच उंबरठा तुम्ही करून घ्या नसेल तर, आणि तो सागाचा असेल तर बेस्टच आहे. तर मी इथे सागाचा लाकडी उंबरठा बनवून घेतलेला आहे. नवीन घर घेतलं त्यावेळेला सगळं फर्निचर वगैरे झाल्यानंतर मी इथे सागाचा उंबरठा बनवून घेतला आहे. त्यानंतर इथे तो स्वच्छ पुसायचा आहे आपल्याला. आणि इथे तुम्ही लक्ष्मीची पावलं जर लावली नसेल उंबरठ्याला तर तुम्ही लावून घ्या. आणि ती उंबरठ्याला लावायची अशा पद्धतीने की ती आतमध्ये येताना लावायची आहे, तशी दोन्ही साईडला. रोज तुम्ही रांगोळीमध्ये काढत असाल तर बेस्टच आहे. तसेच आता हे हळदीचं आपण लेपन केलेलं आहे, तर ते उंबरठ्यावर असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बोटाने आपल्याला सगळीकडं एकसारखं समान लावून घ्यायचं आहे कोपऱ्यांनी वगैरे. तर अशा पद्धतीने आपण प्रवेशद्वाराची सुद्धा पूजा वगैरे केली पाहिजे. तर खूप सारा त्याने आपल्याला फरक पडतो आपल्या कुटुंबावर, आपल्यावर. घरातील वातावरण छान राहतं, प्रसन्न राहतं. नवरा बायकोमधील सुद्धा छान असं रिलेशन राहतं की घरामध्ये कधी अशी भांडणं वगैरे होत नाही. पॉझिटिव्ह वाईब्स राहतात. मुलांवर सुद्धा चांगले संस्कार वगैरे होतात. आणि ह्या गोष्टी आपल्याला जसं जमेल तशा आपण आपल्या पद्धतीने केल्या पाहिजे. ज्या गोष्टी आपण चांगल्या करतो तर त्याचं फळ नेहमीच आपल्याला चांगलं भेटतं. आपण जेव्हा काही चांगलं करतो तर नेहमीच आपलं काही ना काहीतरी आपल्याला चांगलं अशा गोष्टी घडतात. तर आता इथं हळदीचं लेपन करून घेतलं आणि हे हळदीचं लेपन तुम्ही मंगळवार, शुक्रवार या दोन्ही दिवशी कधीही करू शकता आठवड्यातून. तर अशा पद्धतीने मी सगळीकडनं लावून घेतलं
घेतले, तुम्ही बघू शकता. हे बघा, दरवाजात रांगोळी, तसेच दोन्हीकडे दोन्ही पावलं मी काढलेली आहेत, रांगोळीची सुद्धा आणि अशी लावलेली सुद्धा आहेत. घरात येताना लावायची आहेत, अशी लक्ष्मी घरात येते अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन्ही पावलं लावून घ्यायची आहेत. तर आता हे आहे माझं असं मेन डोअर. तर फ्रेंड्स, आता माझी सगळी कामं घरातली आवरून घेतलेली आहे आणि आज मी दुर्गा सप्तशतीच्या पारायणाला सुरुवात करणार आहे. तर आज शुक्रवार आहे आणि देवीचा वार. आता ह्या नवरात्रीमध्ये 9 दिवस हे शुभच असतात. तर कुलदेवतेची सेवा आपल्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं आपण केलं पाहिजे आणि कुलदेवतेची सेवा आपण ह्या 9 दिवसामध्ये जेवढं आपल्याला जप वगैरे करता येईल किंवा पारायण करता येतील तेवढे आपण दुर्गा सप्तशतीची या दिवसांमध्ये पारायण केलं पाहिजे. तर आज मी दुर्गा सप्तशतीच्या पारायणाला सुरुवात करणार आहे. तर आता मी उंबरठ्यावर हळदीचं लेपन आत्ताच केलेलं आहे. तर आता मी पूजेला बसणार आहे. तर मी संकल्प कशा पद्धतीने करते आणि संकल्प करूनच आपण जे काही आपण पारायण वगैरे करणार आहे त्या पारायणाला सुरुवात करायची असते. तर मी कशा पद्धतीने करते हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता चला मी सुरुवात करते. फ्रेंड्स, तर आज आहे घटाची दुसरी माळ आणि आजचा कलर आहे हिरवा. तर ही मी हिरव्या कलरची साडी वेअर केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, तर अशा पद्धतीने माझा आजचा लुक आहे आणि आता मी जसं जसं पॉसिबल होईल तसं मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करणार. तर दुर्गा सप्तशतीचा पारायण करायला आता मी बसलेली आहे आणि आता टायमिंग झालेला आहे 1:30, दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. तर सगळं आवरता मला 1:30 वाजलेले आहेत आणि ह्या दिवसात तुम्ही दिवसभरात कधीही पारायण पठण करू शकता. पहाटे, सकाळी फक्त 12चा टायमिंग टाळायचा आहे आणि संध्याकाळी किंवा तुम्ही रात्रीपर्यंतही करू शकता. तर याला असं काही मुहूर्त वगैरे नाही आहे. तर मी आता सगळी कामं आवरून घेतली आणि आता इथे मी पारायण करायला बसलेली आहे. तर सर्वात प्रथम मी इथे पाट ठेवला आहे. पाटावर एक नवीन कोरं वस्त्र अंथरलेलं आहे आणि त्यावर दुर्गा सप्तशतीचं आपल्याला पुस्तक आपल्याकडे पाहिजे. आणि दुर्गा सप्तशतीचं पुस्तक तुमच्याकडे नसेल तर श्री महात्म्य म्हणून आहे, तर ते सेम आहे श्री महात्म्य. तर श्रीदेवी महात्म्य हे जे आपल्याकडे कथासार असेल तर ते आणि दुर्गा सप्तशतीचं पुस्तक हे दोन्हींमध्येही एकच सगळं आहे पाठ, परंतु फक्त नावं किंवा वरचा जो कवर आहे तो वेगवेगळा आहे. त्यामुळे तुमच्याकडे दोन्हींपैकी कुठलंही एक असेल तर तुम्ही त्याचं पठण वाचन करू शकता. तर असं आहे. तर आता इथे माझ्याकडे श्री महात्म्य पुस्तक आहे आणि ते आता मी इथे वाचणार आहे. तर एका वेळेला आपल्याला पूर्ण हे एक पुस्तक वाचायचं आहे, त्यावेळेला ते एक पारायण कंप्लीट होतं असं आहे. तर हे तुम्ही पहिलं मनाशी ठरवायचे तुम्हाला 1 करायचं आहे की 2 करायचं की 7 पारायणं करायची की 21 पारायणं करायची. तर अशा पद्धतीने आहे. तर आता 21 पारायणं कसं असतं, तर 21 पारायणं म्हणजे आपण 21 सवाष्ण आपण एका स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये आपण हे 21 जणी अशा सलग बसतो आणि ते दुर्गा सप्तशतीचं आपण पारायण करतो, म्हणजे पूर्ण पाठ वाचतो, पूर्ण पुस्तक वाचतो. त्यावेळेला 21 जणी बसल्यानंतर ते 21 पारायणं होतात. तर असं तुम्ही 21 जणींच्या घरी जाऊ शकता किंवा तुम्ही एकत्र स्वामींच्या मठामध्ये, केंद्रामध्ये किंवा एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही असं जाऊन किंवा आपल्या घरी बोलवून 21 जणींना स्वामी सेवेतल्या त्या असतील तर त्यांना बोलवून आपण असं 21 जणी पारायणाला बसलो तर तिथे 21 पारायणं कंप्लीट होतात असं दुर्गा सप्तशतीचं. तर असं आहे. आणि आपण फराळाचं बनवून नैवेद्य दाखवून आपण सगळ्या जणींना फराळासाठी बोलवलं तरी ते बेस्ट आहे. तर अशा पद्धतीने आहे. तर आता इथे मी करत आहे संकल्प. तर संकल्प पहिला कसा करायचा की आपण मनात ठरवायचं आहे की आपल्याला कशा संदर्भामध्ये संकल्प करायचा आहे. जर तुम्हाला नोकरीसाठी किंवा लग्नासाठी, बाळ होत नसेल किंवा घरामध्ये सुखशांती लाभण्यासाठी भरपूर काही प्रत्येकाच्या इच्छा, अशी आपली इच्छा बोलून मग संकल्प करायचा आहे आपल्याला. तर तो संकल्प कसा करायचा, तर एक रिकामी प्लेट डिश घ्यायची आहे, फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचे पिण्याचं आणि एक चमचा घ्यायचा आहे. तर चमच्याने पहिले डाव्या हाताने आपल्या उजव्या हातावर आपण पाणी घ्यायचे, ओम केशवाय नमः म्हणून ते पाणी प्यायचे. त्यानंतर दुसऱ्यांदा ओम नारायण नमः म्हणून ते पाणी प्यायचे आणि तिसऱ्यांदा ओम माधवाय नमः
म्हणून ते पाणी आपण प्यायचं आहे। असं 3दा आपल्याला पाणी प्यायचं आहे। त्यानंतर चौथ्यांदा आपल्याला पाणी घ्यायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातावर, त्यामध्ये अक्षता टाकायच्यात, हळदी कुंकू टाकायचं आहे आणि ते पाणी आपण डोळे मिटायचेत आणि असं हातामध्ये धरून आपली जी मनातील इच्छा आहे ती बोलायची आहे। तसेच संकल्प करताना सर्वात प्रथम आपलं नाव बोलायचं आहे। तर आता असं बोलायचं आहे की मी स्वामींची सेवेकरी। आता मी तुम्हाला सांगते की मी कशा पद्धतीने संकल्प बोलते आहे किंवा करायचा आहे। तर पहिल्यांदा सर्वात प्रथम पाणी घेऊन अक्षता वगैरे ते सगळं घेतल्यानंतर हळदी कुंकू वगैरे आपल्या हातात पाणी धरून आपण डोळे मिटायचेत आणि देवासमोर आपली इच्छा बोलायची आहे आणि बोलायचं आहे की मी वर्षा, आता मी सांगते तुम्हाला की मी वर्षा, मी स्वामी सेवेकरी, मी वर्षा आणि आपल्या गोत्राचं नाव घ्यायचे। तर बऱ्याच जणांना गोत्राचं नाव माहिती नसतं, तर त्यांनी काश्यप गोत्र म्हणून बोलायचे। मी वर्षा काश्यप गोत्र, आपली इच्छा बोलायची आणि मी एवढी पारायणं करणार आहे। म्हणजे तुम्ही 2 किंवा 7 किंवा 1 जरी केलं तरी ते आपण तिथे बोलायचं आहे। मी एवढी पारायणं करेन, ते निर्विघ्नपणे माझं पार पडू दे, माझ्या सेवेत काही कमी पडलं असेल तर ती पूर्ण करून घे सेवा आई, असं सगळं बोलायचं आहे आपण। आणि ते पाणी आपण याच्यामध्ये रिकाम्या प्लेटमध्ये डिशमध्ये सोडायचं आहे। तर आता हा झाला संकल्प आणि संकल्प झाल्यानंतरच आपण मग दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायला सुरुवात करायची। तर पहिला पाठ वाचण्यापासून तर पूर्ण होईपर्यंत तर 16 पाठ असतात एका पुस्तकामध्ये, ते 16 पाठ वाचायचे आहेत आपल्याला। त्यानंतर अथ देव्या कवचम, अथार्ग स्तोत्रम, अथ किलकम, अशा पद्धतीने आपल्याला हे त्याच्यानंतर वाचन करायचं आहे आणि दुर्गा सप्तशतीचा मंत्र जपायचा आहे आपल्याला। तर तो मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा मंत्र आपल्या 9 दिवसामध्ये आपण तोंडातल्या तोंडात जरी बोललं तरी चालेल आणि असा जर आपण माळ जप केली तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपण पारायण करायचं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवूनच आपण फराळाचं करायचं आहे। तर अशा पद्धतीने हे आपण पारायण करायचं आहे। याने खूप सारा फायदा होतो। तुमच्या मनातील सगळी इच्छा दुर्गा माता आई जगदंबे सगळी पूर्ण करते, घरामध्ये सुखशांती लाभते, मुलाबाळांवर आपल्या नवऱ्यावर सतत आपलं संरक्षण करत असते आणि नेहमी संकटातून आपल्याला मुक्त करते। तसेच कोणाचं लग्न वगैरे जमत नसेल किंवा नोकरी लागत नसेल, तर मूलबाळ होत नसेल, तर त्यांनी हे पारायण अवश्य करावं। खरंच दुर्गा माता त्यांची इच्छा पूर्ण करते। तर अशा पद्धतीने तुम्ही कुठलेही 1, 2, 7 अशा पद्धतीने पारायण करू शकता। तर मी आता माझं पारायण झालेलं आहे, आरती केली देवीची, त्यानंतर सर्वात शेवटी आरती करायची आहे। आरती केली, तुम्ही आधीमध्ये एखादी पाण्याची बॉटलही जवळ ठेवू शकता पारायण करताना। जर थोडंसं तुम्हाला घसा कोरडा वाटला वाचताना वगैरे तर तुम्ही पाणी घेऊ शकता, पाण्याचा घोट वगैरे घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आहे आता माझं तर या दिवसांमध्ये घरी कोणीही आलं तरी त्याला चहा कॉफी पाणी रिकाम्या हाताने पाठवू नये, काही ना काहीतरी थोडं तरी द्यावं। तर अशा पद्धतीने आपल्याकडनं जेवढं होईल तेवढे आपण कुलस्वामिनीची सेवा करायची आहे। तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊनही देवीची ओटी भरू शकता, परडी वगैरे भरायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला जेवढं जमेल तेवढी आपण सेवा करायची आहे। तर आता इथे मी बटाट्याचे पापड तळलेत आणि थोडा बटाट्याचा किस होता, तर नायलॉन साबुदाण्याचा चिवडा करून ठेवते आहे। म्हणजे अचानक जर कोणी आलं तर आपल्याला द्यायलाही बरं पडतं आणि आपल्यालाही फराळ करायला बरं पडतं। तर अशा पद्धतीने मी करून ठेवते आहे। तशी फारशी अशी भूक लागत नाही ह्या दिवसांमध्ये, पण अगदी उपाशी पोटी पण राहू नये, आपली हेल्थ पण आपण बघितली पाहिजे। जर आपण आहे तर आपण कुलस्वामिनीची सेवा करू शकतो, त्यामुळे आपल्या हेल्थकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे। तर आता इथे नायलॉन साबुदाणे मी तळून घेते आहे। किस जो बटाट्याचा किस होता तर तो मी पहिला तळून घेतला, त्यानंतर नायलॉन साबुदाणे मी तळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणेही तळून घेऊ शकता, मी शेंगदाणे अवॉइड केलेले आहेत। आणि त्यानंतर मग थोडंसं लाल तिखट वगैरे टाकायचं किंवा हिरवी मिरची ही कापून टाकली तरी चालेल। तुम्ही अगदी दुकानात रेडीमेड हा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा भेटतो ना, अगदी तसा आपण घरच्या घरी असा बनवला ना तर इमर्जन्सीला बरं पडतं। असं प्रवासात वगैरे तुम्ही कुठे बाहेर गेला तर घेऊन जाऊ शकता। तर अशा पद्धतीने आहे। तर आता हे बघा, हे छान फुलून द्यायचे तेलामध्ये, असे तडतड उडतात, ते थोडे जपून तळायचे आहेत, नाहीतर तेल वगैरे उडू शकतं। तर तळून घेतल्यानंतर इथे मी थोडं लाल तिखटच वापरणार आहे, हिरवी मिरची नाही घालणार।
तर तळून घेतले पहिले. तर आता इथे उपवासाचं मीठ साईडलाच ठेवत आहे. तर उपवासाचं मीठ वगैरे इथे चवीनुसार टाकून घेतलं आहे. त्यानंतर थोडं लाल तिखट वगैरे टाकायचं आहे. शेंगदाणेही तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आणि थोडीशी पिठी साखर टाकलेली आहे. तर थोडं असं लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर अशा पद्धतीने नायलॉन साबुदाण्याचा चिवडा जर घरी करून ठेवला तर इमर्जन्सीला बरा पडतो. घरात पण आपण असा करून ठेवला तर पटकन इझी असं घेऊन आपण भूक लागल्यानंतर छोट्या भुकेसाठी म्हणून तुम्ही खाऊ शकता. तर हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे. अगदी बाहेर मिळतो ना तशा त्यापेक्षाही छान असा आपण घरच्या घरी बनवला तर अगदी फ्रेश वगैरे असा राहतो तो आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे. तर आता माझा व्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.